चला सकाळी ना चहा ठेवत होते. आईन ते आले ना तर खूप भारी वाटत होतं. आईन ते आहेत ना तिकडे लहान भाऊकडे आलेले होते. दादूला ना 3-4 दिवसापासून बरंच नव्हतं. तर आता त्याला आज बरं वाटत होतं. तर मग आईन ते आलेले होते तर तिकडून आले इकडे बघण्यासाठी. घरं लांब-लांब असल्यामुळे थोडं यायचा प्रॉब्लेम असतो. पाणी पावसाचे खूप हाल होतात रस्ते खराब असल्यामुळे. तर मग नंतर मग पाऊस बंद झाला. माझे कपडे वगैरे धुणं झालं आणि आई लाटत होती पोळ्या. पोळ्या करून देत होती आणि तवं थोडं उभं राहून शेकून घेत होती. तर मग मी पटकन म्हटलं धुणं वगैरे आवरून घेऊ. तर मग मी कपडे वगैरे धुतले आणि बघा बाहेर एवढा पाऊस होता ना, तर खूप पाऊस होता ना. आमच्या इथे पोर्च वगैरे नसल्यामुळे सगळीकडे ओलं-ओलं होऊन जातं. पायदानसुद्धा बाहेर जर वाहून गेले ना, तर पूर्ण असे ओले होऊन जातात. त्याकरता एक्स्ट्राचेच राहिले ना, तर बरं असतं. माझ्याकडे भरपूर प्रमाणात म्हणजे 7-8 प्रकारचे पायदान आणून ठेवलेले आहे. काही इकडून-तिकडून कपडे वगैरे असे टाकून द्यायचे. पाण्याचं आहे ना पोर्च नसल्यामुळे खूप म्हणजे आम्हाला इकडे-तिकडे ओलं-ओलं कपडे पण इकडे टाका, तिकडे टाका दिवसभर असंच असतं. मग मटकीची भाजी करायला घेतली. कांदे, लसूण, आलं लसूणची पेस्ट टाकली, जिरं, लसूण ते टाकून सगळं कढीपत्ता टाकला. नंतर आपला मसाला, चटणी, हळद आणि आपला घरगुतीच मसाले टाकले आणि बघा हे मस्त छान असे मोड आलेले मठ होते. तर याची मठची भाजी करू म्हटलं. मटकीची भाजी आहे ना खूप छान लागते. त्यामुळे ना अशी म्हणजे मोड आलेल्या मटकीची भाजी ना खूप छान लागते. तर मी आता ते चांगले तेलात मिक्स करून घेते आणि जे मसाले आहेत ना, मसाल्यांना तेल सुटण्यासाठी थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं पहिले आणि ते चांगलं झालं. नंतर मसाल्याला तेल सुटलं आणि मी नंतर मग आपण चांगलं मिक्स करून देऊ आणि मटकीसुद्धा थोडी तेलात होऊ द्यायची. तर बघा खूप छान अशी भाजी लागते आणि आता याला थोडं तेलात होऊ देते आणि आपली कोरडी मटकीची भाजी, डाळ भात केला आणि आईने पोळ्या केल्या. आणि हे बघा ही लसूणची घाणी ना प्लेटमध्ये काढून निवडून घेतले उभे राहून आणि लगेच इथं एक भांडं ठेवलं ना आपण त्या भांड्यात लगेच टाकलं ना तर घरात किचनमध्ये पसारा पण जास्त होत नाही ना, आपल्या आवरायला पण सोपं जातं. दादू जेवण वगैरे करून जात होता आणि बाबा बघत होते नातू चालला बुवा असं पाण्यातसुद्धा. बरं नव्हतं तर 2 दिवस त्याची स्कूल बुडली. पण मग आता त्याला कसं तो म्हटला की मग जाऊ दे 10वीला आहे ना, त्यामुळे त्याला जावंच लागलं आणि आता थोडं बरं होतं ना, मग तो लगेच घरी राहत नाही, त्याला जास्त आवडत नाही. मग आईन मी थोडं बसलो गप्पा गोष्टी. कसं असतं ना गप्पा चालू आहेत. तर आईने बघा एवढं छान असं पायदान करून आणलेलं होतं. मला एवढं आवडलं ना, खूप छान. तर माझ्याकडे ह्या थोड्या जुन्या साड्या पडलेल्या होत्या ना, तर मी दिले होते. तिथे ना माझ्या माहेरी खूप छान म्हणजे अशा पायदान करून देते. तर कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि मला खूप आवडले आणि नंतर ह्या बहिणी म्हणजे स्लिपा वगैरे विकते ना कपडे, तर ते आणलेले होते तिने. मुक्ताकरता आणल्या मी आणि नंतर आहे ना, आई-वडिलांची जाण्याची तयारी चालू होती. लगेच संध्याकाळी जायचं राहतच नाही ते. तर त्यांची तयारी चालू होती आणि माझं मन आहे ना, खूप असं याच्यासारखं होत होतं. कारण की ते एकच दिवस आले ना, माझं मनच भरलं नव्हतं. कसं वाटलं आजचा ब्लॉग?